आणि मोठी बातमी आपण या क्षणाला पाहतोय। राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेलेले आहेत। बांद्र्याच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये चर्चा सुरू आहे। राजकारणातील ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। येणाऱ्या निवडणुकांसाठी ही महत्त्वाची भेट मानली जाते आणि या भेटीवरून आता सध्या चर्चा निर्माण झाली आहे। बांद्र्याच्या ताज लँड्स अँड या ठिकाणी ही भेट होतीये। राजकारणातील ही महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत। तेजस, ही खरोखरच राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी आहे। आपण जर बघितलं तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। त्याच्या प्रभाग रचनेचं कामही आता जवळपास सुरू झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। ते एकत्र यावेत म्हणून बॅनर लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होते तेव्हा ती राजकारणाची सर्वात महत्त्वाची बातमी होते। राज ठाकरे ताजलँड्स एंडला पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचलेत आणि त्या दोघांची आता तिथे चर्चा सुरू झाली आहे। यावेळेला राज ठाकरेंसोबत अजूनही काही मनसेचे पदाधिकारी आहेत, पण त्यांची नावं आपल्याला तर थोड्याच वेळात समजतील। तर ह्या बैठकीत काय होतं, पण बहुतेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबतच चर्चा होण्याची आणि राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्याबाबत कशा प्रकारे त्यांना महायुतीत समावेश करता येईल याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच्या अगदी, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज हे फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। याचे राजकीय अर्थ काय काढावेत? तेजस, कसं आहे की आता राज ठाकरे वेळोवेळी आपली भूमिका म्हणजे कधी ते भाजपवर टीका करतात, कधी मोदींवर टीका करतात। ऑपरेशन सिंदूरवरून त्यांनी सरकारवर टीका केलेली। त्याच्यानंतर आता जे मुंबईमध्ये रेल्वे दुर्घटना घडलेली तर त्याच्यावरती त्यांनी त्या AC ट्रेन सुरू करणार, दरवाजे बंद झाले त्याच्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केलेली। आणि असं असताना अचानक जेव्हा ते आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटतात तर त्यावेळेला ते काहीतरी त्यांच्या मनात वेगळं शिजत असावं असं वाटतंय। तेजस, अगदी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांची ही नियोजित भेट किंवा नियोजित बैठक नव्हती, तरी देखील राज ठाकरेंच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या भेटीला गेल्याचं आपण पाहतोय आणि ह्या दोघांची भेट होतीये। यामागे ह्या भेटीनंतर काही मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे का? हा, शक्यता आहे। म्हणजे तू आता म्हणालास ते बरोबरच आहे, कारण ही काही पूर्वनियोजित भेट नव्हती। कदाचित सकाळी दोघांमध्ये फोनाफोनी झाली असेल आणि त्यांची बैठक ठरली असेल, कारण बाकी या बैठकीबद्दल तसं कोणालाही माहिती नव्हतं। आणि दुसरं जर आपण लक्षात घेतलं तर राज ठाकरेंनी कालच एक पोस्ट करून सांगितले की ते वाढदिवसानिमित्त मुंबईत नसणार आहे, त्यामुळे शिवतीर्थावर कोणी भेटायला येऊ नये। त्यामुळे उद्यापासून ते मुंबई बाहेर असण्याची शक्यता आहे, जसं त्यांच्या त्या पोस्टवरून वाटतंय। तर त्या उद्याचा त्यांचा वाढदिवस आणि ते बाहेर जाणार असल्यामुळे कदाचित आज तातडीने या दोघांनी ही बैठक घेतली असावी असं वाटतं। तेजस, अगदी आपण नेहमी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केले जातात, त्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील केली जाते। राज ठाकरे हे नेहमी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच राज ठाकरे यांनी ह्या सगळ्या युतीच्या मध्ये पूर्ण तेढ निर्माण केली आहे आणि पुन्हा ह्या सगळ्या राजकीय चर्चांमध्ये एक नवा ट्विस्ट राज ठाकरे यांनी निर्माण केलाय असं वाटतंय। हा, राज ठाकरेंनी ट्विस्ट निर्माण केलेलाच आहे, कारण एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची चर्चा त्यांनी ते महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत हात पुढे केला होता की मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यायला पाहिजे। त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे सतत एकत्र यायला पाहिजे म्हणतायत। यानंतर जेव्हा अमित ठाकरेंना विचारलं तर तेव्हा अमित ठाकरे म्हणाले की दोघा भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत आणि त्या दोघांनी एकमेकांशी बोलावं, बाकी कोणी बोलण्याची गरज नाहीये। त्याच वेळेला दुसरीकडे संदीप देशपांडे जे आहेत ते त्यांनी म्हणाले होतं की माध्यमांमध्ये किंवा अशा म्हणजे पत्रकार परिषदा किंवा वर्तमानपत्रातून युतीच्या घोषणा केल्या जात नाही, तर ते दोघांनी भेटून चर्चा करावी असं त्यांनी म्हटलं होतं। तर ह्या सगळ्या एकंदरीत पृष्ठभूमीवर राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेवर म्हणजे त्या दोघांनी अजून एकमेकांना टाळी दिलेली नाहीये, परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र ते मनोमिलन झाल्याचं दिसतंय। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही महत्त्वाची मानली जाते। अगदी याच युतीवरून प्रश्न आहे, कारण एकीकडे
पदाधिकारी कार्यकर्ते हे अनुकूल असताना, सगळ्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचे बॅनर लागले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण केलेलं आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. हा खरं आहे. म्हणजे तेच राज ठाकरेंच्या मनात काय आहे ऍक्च्युली आपण जर बघितलं तर संदीप देशपांडे किंवा मनसेचे जे नेते आहेत तर त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की युती करायची उद्धव ठाकरेंसोबत की नाही करायची किंवा कोणासोबत जायचं याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेतील. त्यामुळे राज ठाकरे जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कार्यकर्ते किंवा नेते काही बोलले तरी त्याच्यावरती तेवढा विश्वास ठेवणं शक्य नाही आहे. कारण त्यांनी म्हणजे स्वतः स्पष्ट केलेलं आहे की युतीबाबत राज ठाकरेंनी जेव्हा काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली तेव्हा त्यांनी सांगितलेलं की युतीबाबत तुम्ही काही बोलायचं नाहीये, कोणी काही बोलू नये माध्यमांसोबत, जे काही योग्य वेळेला असेल ते मी योग्य वेळेला सांगेनच. तर अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत राज ठाकरे काही भूमिका घेत नाहीत किंवा राज ठाकरे जोपर्यंत काही घोषणा करत नाहीत तोपर्यंत युती झाली किंवा होणार आहे याबाबतच्या चर्चांना तसं काही अर्थ नाही आहे तेजस. आणि त्याच्यानंतर ही जी मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची बैठक जी आज होते तर त्याच्यानंतर काय समोर येत आहे त्याच्यावरती सगळ्याच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे तेजस. अगदी उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यावेळी त्यांनी संकेत दिलेले होते की मी आता चर्चा नाही, थेट आपण बातमीच देणार आहोत. त्यानंतर जी चर्चा सुरू झालेली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळ येतील आणि त्या भूमिकेवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी ह्या भेटीमुळे ट्विस्ट निर्माण केलेले आहे. विरोधकांचा ह्या राज ठाकरे यांच्या अशा संकेतामुळे विरोधकांकडून काय आता याच भेटीमुळे चर्चा येईल किंवा मग काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे? प्रतिक्रिया अवश्य येईल. कारण आता राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चेला उधाण तर आलेलंच आहे. तर ह्या चर्चेनंतर आता विरोधक विरोधी पक्ष किंवा ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतील त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. परंतु एक मात्र आहे की राज ठाकरे धक्का देण्यामध्ये पटाईत आहेत आणि ते कधी कोणता धक्का देतील हे कोणालाही सांगता येणार नाही तेजस. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तर ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये ताज लँड्स एंडमध्ये. ही भेट होतीये बांद्र्याच्या ताज लँड एंड हॉटेलमध्ये ही भेट झालेली आहे. राजकारणातली ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय ती म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये ही भेट होती आहे. बैठक ही पूर्वनियोजित नव्हती, भेट देखील ही पूर्वनियोजित नव्हती आणि असं असताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत आहे. त्यामुळं येणाऱ्या पालिका निवडणुका आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना एकीकडे सर्वच ठिकाणी बॅनरबाजीच्या माध्यमातून चर्चा निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामध्ये राज ठाकरे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यामुळं पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे नेमकं काय करतील किंवा मग त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे देखील आत्ता या क्षणाला आपण सांगू शकत नाही आहे. कारण राज ठाकरे यांनी याआधी देखील लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या होत्या आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट होतीये. त्यामुळं अर्थातच ह्या भेटीचे संकेत वेगवेगळे असतील, राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येणार आहेत. मात्र सध्याच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. केशवजी, आपलं स्वागत आहे. या क्षणाची मोठी राजकारणातली बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये. या भेटीकडे तुम्ही कसं पाहताय? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र त्यांची प्रतिक्रिया घेण्याची आपण प्रयत्न करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होतीये एका हॉटेलमध्ये. त्यांची भेट आहे, पूर्वनियोजित ही भेट नाही आहे. त्यामुळं अर्थातच चर्चांना उधाण आलेले आहे. बांद्र्याच्या ताज लँड्स अँड ह्या हॉटेलमध्ये ह्या दोन नेत्यांची भेट होतीये. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबईत ताज लँड्स एंडमध्ये मुख्यमंत्री आणि राज यांची बैठक सुरू आहे. त्यामुळं ह्या बैठकीनंतर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतील हे पाहावं लागणार आहे. मात्र सगळ्या चर्चा सुरू असताना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या ह्या भेटीनं ह्या बैठकीमुळे पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे। हॉटेलमध्ये नेमकी काय चर्चा आहे याबाबतचे संकेत या भेटीनंतर आपल्याला मिळतीलच। मात्र या क्षणाची मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल ती म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे। मुंबईमध्ये ताज लँड्स एंडमध्ये मुख्यमंत्री आणि राज यांची बैठक सुरू आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांकडून ही काही पूर्वनियोजित बैठक नसताना देखील आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस असताना त्यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे की कुणीही मनसे शिवतीर्थावरती येऊ नये आणि असं असताना ते बाहेर जात असतानाच त्याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणं ही मोठे संकेत देणारे आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि राज ठाकरे यांची भूमिका देखील ह्या भेटीकडे ही भेट झाल्यानंतर ते भूमिका स्पष्ट करतायत का किंवा मग ही कशाबद्दल भेट असेल हे देखील समजलं जात नाहीये। त्यामुळे वांद्र्याच्या ताज लँड्स एंडमध्ये ही दोन नेत्यांची बैठक सुरू आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे। मात्र बैठकीचं कारण आणि भेटीचं कारण हे अजूनही समोर आलेलं नाही आहे। हे कारण अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे। सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुषमाताई, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये, कसं पाहता या भेटीकडे? हे बघा, ज्या मुलाखतीमध्ये सन्माननीय मनसे प्रमुख म्हणाले की महाराष्ट्र हितापेक्षा वाचा इगो मोठा नाहीये, हरकत नाही, त्याला सकारात्मक प्रतिसाद माझ्या पक्षप्रमुखांनी दिला। आम्ही त्याच्यावर पुढे अगदी 2 पावलं काय आणि 6 पावले पुढे निघालेलो आहोत। परंतु याचा अर्थ असा नाही की ते आम्हाला बावधील आहे किंवा ते आम्हाला बांधील आहेत। त्यांनी कुणाला भेटावं, कुणाकडे जावं, कुणाशी चर्चा करावी, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे। त्याच्यावर आमचं बंधन असण्याचं काही कारण नाहीये। तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना महाराष्ट्र हितासाठी विचार करणाऱ्या लोकांच्या सोबतच्या हातमिळवणी करायची आहे की महाराष्ट्राचे गुजरातला पळवणाऱ्यांच्या सोबत करायची आहे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे। त्यावर आमचं काही म्हणणं असायचं काही कारणच नाही। अगदी, पण सुषमाताई, एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीच्या चर्चा सुरू असतानाच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही नेते, दुसरीकडे संजय राऊत हे देखील सकारात्मक आहेत। सकारात्मक पत्रकार परिषद त्यांच्या होत असतानाच राज ठाकरे यांची भेट होणं हे तुमच्यासाठी किती धक्कादायक आहे किंवा मग तुम्हाला ह्या भेटीबद्दल काय वाटतंय? नाही, अजिबात काही धक्कादायक वगैरे असं काही नाही। हे राजकारण आहे। नो वन इज अनटचेबल हिअर। राजकारणात कोणी स्पर्श नसतो। त्यामुळे त्यांनी ते ठरवायचं आहे की मुलाखतीत ते काय म्हणाले होते की महाराष्ट्र हितासाठी मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे आणि त्यावर ते किती ठाम असणार आहे ते फक्त महाराष्ट्र बघत राहील। बाकी ते आम्हाला काही बांधील आहे किंवा आमच्यानुसार बंधन आहे असं काहीच नाही। ते बंधन टाकण्याचं आम्ही काही कारण सुद्धा नाही। अगदी, राज ठाकरे यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट निर्माण झालं असं वाटतंय, कारण राज ठाकरेंच्या भूमिका आणि त्या भूमिकांवरून वेळोवेळी तुम्ही देखील टीका केलेली आहेत। विरोधक नेहमी टीका करतात की राज ठाकरे भूमिका बदलतात आणि ह्या सगळ्या युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात। मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। बाकीची उत्तर मला ते आपण मनसेकडून घेतलेली फक्त सांगले। थँक्यू। अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर गेल्या 20 मिनिटांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे। गेल्या 20 मिनिटांपासून दोघांमध्ये बैठक सुरू आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज लँड्स एंडमध्ये बैठक सुरू आहे। नेमकी भेट कशामुळे झालेली आहे, ही बैठक का सुरू आहे याबाबतची कारणं समोर आलेली नाहीयेत। मात्र ह्या भेटीनंतर ही कारणं समोर येण्याची शक्यता आहे। प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मग राज ठाकरे देतीलच। मात्र अचानक ही अशा भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि गेल्या 20 मिनिटांपासून या दोघांची चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे आणि या भेटीमुळे पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे की राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे आणि त्यांची भूमिका ही वेळोवेळी बदलत असते की काय
अशी टीका देखील विरोधकांकडून ह्या भेटीनंतर होऊ शकते। मात्र गेल्या 20 मिनिटांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे। राजकारणातली ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड मानावी लागेल, कारण राज ठाकरे यांनी अचानकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमुळं नेमकी काय कारणं समोर येत आहेत हे पाहावं लागणार आहे। गेल्या 20 मिनिटांपासून दोघांमध्ये बैठक सुरू आहे। बांद्राच्या ताज लँड्स एंडमध्ये या हॉटेलमध्ये 2 मोठ्या नेत्यांची बैठक सुरू आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे हे नेमकी काय भूमिका घेणार आहेत असं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळं ताज लँड्स एंड बैठक आणि राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे। येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे प्रत्येक पक्षासोबत युतीसोबत खास करून येतील अशी चर्चा सुरू होती। मात्र त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू झालेली होती आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होती आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे शंकेनं पाहिलं जात आहे की राज ठाकरे येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी त्यांची भूमिका काय असेल आणि त्याआधीच त्यांची ही भेट होणं, त्यामुळं पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही भेट आहे का, किंवा मग ह्या भेटीमागचं कारण काही वेगळं आहे हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र मनपा येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसे हा पक्ष महत्त्वाचा आहे। मुंबईमध्ये मनसैनिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळं निर्माण झालेला होता। तशा पद्धतीची बॅनरबाजी देखील आपण ठिकठिकाणी पाहिलेली होती। मात्र हे सगळं सुरू असताना, ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि ही बैठक त्यांची अजूनही सुरू आहे। गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून ह्या दोघांमध्ये चर्चा आणि बैठक सुरू असल्याची माहिती आहे। येणाऱ्या निवडणुका आणि काही इतर मुद्दे देखील आहेत, त्याबद्दल या दोघांमध्ये चर्चा आहे का, किंवा मग ह्या भेटीमागचं कारण काही वेगळं आहे का, या भेटीनंतर राज ठाकरे काही मोठी घोषणा करतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही तासांमध्ये, काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळतील। आणि महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भेटीमागचं कारण काय सांगतील, किंवा मग राज ठाकरे या भेटीमागचं कारण काय सांगतील हे पाहावं लागणार आहे। कुठलाही पूर्वनियोजित दौरा नसताना किंवा मग पूर्वनियोजित बैठक नसताना, भेट नसताना अशा पद्धतीनं 2 मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी होणं हे राजकारणामध्ये मोठे संकेत देणारी वेळ असते। त्यामुळं राज ठाकरे एकीकडे चर्चेत असताना, राज ठाकरे यांचा मनसे पक्ष चर्चेत असताना आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होणार का ह्या सगळ्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी या सगळ्या युती संदर्भातल्या चर्चांना ट्विस्ट निर्माण केलेलं आहे आणि ते ट्विस्ट निर्माण होते ते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळं। राजकारणामध्ये अशा भेटीगाठी होत असतात किंवा मग अशा चर्चा निर्माण होत असतात। ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे, काही वेळापूर्वी त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, याच्यामध्ये काही नवल नाही आहे। या भेटीगाठी होत असतात, त्यामुळे कार्यकर्त्यांचे जे काही म्हणणं आहे किंवा मग कार्यकर्ते पदाधिकारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात त्यांच्या काही भावना आहेत त्या असू द्यात। मात्र राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या भेटीगाठी होणं आणि वैयक्तिक पातळीवरती राजकारण अशा पद्धतीनं करणं ह्या प्रत्येक नेत्याच्या आणि प्रत्येक पक्षाचं ती भूमिका असते, असं त्यांची प्रतिक्रिया काही वेळापूर्वी त्यांनी दिलेली होती। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे, त्यामुळे अर्थातच ठाकरे गटाकडून ह्या भेटी संदर्भात काही प्रतिक्रिया येतात का ह्या देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण सगळेच सकारात्मक असताना राज ठाकरे यांनी या सगळ्या चर्चांमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण केलेला आहे आणि या ट्विस्टमुळं खास करून महाविकास आघाडी आणि दुसरीकडे ठाकरे गटाकडून याबाबतची प्रतिक्रिया काय येणार आहे हे पाहावं लागणार आहे। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे। गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे, काय तपशील आहेत आपल्याकडे? नक्कीच तेजस, आपण मिळतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपण मिळतात ताजलँड हॉटेलमध्ये बँड्रा येथील भेट झालेली आहे आणि दोघांमध्ये आपण मिळतात 20 मिनिटापासून चर्चाही सुरू आहे।
एकीकडे आपण बघितलं तर दोन्ही भाऊ एकत्र येणं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि मुंबईकर देखील या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बॅनरबाजी देखील करत आणि त्यानंतर आता आज एक महत्त्वाची घटना आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि ताज लँड हॉटेल बँड्रा येथील या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे आणि 20 मिनिटापासून या दोघांमध्ये आपण चर्चा देखील सुरू आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे कारण की आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेकडनं आपण महायुतीला पाठिंबा देण्यात आलेला होता आणि या ठिकाणी नंतर विधानसभेची निवडणूक आली पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून मनसेला पाठिंबा हा दिला गेला नाही त्यामुळे कुठेतरी मनसे ही नाराज होती आणि त्यानंतर मनसेने स्वबळावरती आपली निवडणुकी लढवली होती आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं तर मराठी माणसं आपल्याकडे वळवण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असेल आणि त्या संदर्भात या देखील भेटीमध्ये चर्चा देखील केली याची माहिती समोर येते पण आपण बघितलं कुठेतरी मनसे आली तर मराठी माणसं देखील या ठिकाणी येतील आणि मोठ्या प्रमाणात आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजय देखील या ठिकाणी महायुतीचा होईल आणि आपण बघितलं भाजप हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघितलं मनसे नेते राज ठाकरे यांची भेट ही यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमधून आता काय होते हे देखील पाहणं गरजेचे आहे काय निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की आता या दोघांमध्ये युती होऊ शकते का पुन्हा एकदा मनसे ही महायुतीमध्ये जाईल का हे पाहणं गरजेचं आहे की मनसे पुन्हा दोन भावांमध्ये एकत्र आल्यानंतर मनसे महाविकास आघाडीबरोबर जाईल का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे अगदी मनोज गेल्या 30 मिनिटांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे असं असताना देवेंद्र फडणवीस यांचं पूर्वनियोजित ही भेट नव्हती पूर्वनियोजित बैठक नसताना तातडीनं अशा पद्धतीच्या भेटी होणं यामागच्या संकेत नेमके काय आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बैठकीनंतर काही प्रतिक्रिया ते देतील का अशी काही शक्यता आहे का नक्कीच तेजस आपण बघितलं आज मुख्यमंत्री यांचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो सह्याद्री अतिथीगृहावरचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 4 बैठक आहेत 12 वाजल्यापासून मुख्यमंत्री यांच्या बैठक आहे सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू होणार आहेत आणि त्यांचा हा नियोजित कार्यक्रम नव्हता आणि त्यांनी आपण बघितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही भेट घेतलेली आहे आणि मनसेची देखील आज बैठक बोलवण्यात आलेली आहे दुपारी 12 वाजता मनसेची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मनसेचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित जाणार पण या अगोदर मनसे नेते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बँड्रा येथील ताजलँड हॉटेलमध्ये भेट झालेली आहे आणि या भेटी दरम्यान आपण बघितलं दोन्ही नेत्यांमध्ये आपण बघितलं राजकारणासंदर्भात चर्चा केली जाते कारण की आता काही महिन्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आहेत आणि आपण बघितलं न्यायालयाकडून देखील म्हटलं गेलं की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि त्यानुसार आता ही भेट झालेली आहे अचानक ही भेट झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं या दोघांमध्ये 30 मिनिटापासून म्हणजे अर्धा तासापासून या दोघांमध्ये चर्चा देखील केली जाते त्यामुळे या बैठकीनंतर काय निर्णय घेतला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याकडनं ही महत्त्वाची भूमिका आहे पण आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी काही माध्यमांशी बोलतील असं काही वाटत नाही आहे कारण की मुख्यमंत्री यांच्या बैठका आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती त्या ठिकाणी निघून जातील कारण की 4ही बैठका या महत्त्वाच्या आहेत पण आपण बघितलं अर्ध्यापासून या दोघांमध्ये चर्चा ही देखील सुरू आहे आणि या चर्चेमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत या बैठकीमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर येते कारण की लोकसभेमध्ये कुठेतरी पाठिंबा त्यानंतर विधानसभेमध्ये नाराजी आणि पुन्हा एकदा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि त्यामध्ये आता काय भूमिका राज ठाकरे घेतात हे पाहणं गरजेचं आहे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत जात आहेत की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात ही भूमिका काय राज ठाकरे घेतात याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे अगदी मनोज आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे मनसे नेते कोण आहेत का ह्या बैठकीमध्ये किंवा मग भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण आहे का याचं कारण म्हणजे मनसेने आज एका बैठकीचं आयोजन केलेलं असताना देखील राज ठाकरे भेट घेत आहेत या भेटीनंतर काही वेगळे संकेत मिळतील का नक्कीच तेजस आपण बोलल्याप्रमाणे पण या अगोदर मी बोललो देखील आहे की आज मनसेची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व मनसेचे नेते देखील उपस्थित असणार आहेत पण या ठिकाणी अद्यापही राज ठाकरे हे स्वतः या ठिकाणी आलेल्याची माहिती मिळत आहेत आणि त्यांच्याबद्दल अद्याप कोणी नाही
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांच्याबरोबर कोणी नाही अशी माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे। पण आपण बघतो या दोघांमध्ये 30 मिनिटापासून म्हणजे अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे आणि राजकारणामध्ये मोठी बातमी चालली होती की दोन्ही बंधू एकत्र येणार आणि त्यासाठी आपण बघतो संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजेच गिरगाव असेल, दादर असेल या ठिकाणी बॅनरबाजी देखील केली गेली आणि आपण बघतो परवा राज ठाकरे यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्या संदर्भात देखील आज या मुंबईमध्ये दादर या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने बॅनर लावण्यात आलेले आणि दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे अशी मुंबईकरांची इच्छा असे या बॅनरवरती मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही अचानक भेट घडते त्यामुळे कुठेतरी राजकारणामध्ये मोठं काहीतरी घडत आहे। आपण बघतो कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि त्यामध्ये आपण बघतो पुन्हा एकदा बाजी मारायची आहे महायुतीला आणि त्यासाठी मराठी मतं जी आपल्याकडे वळवण्यासाठी कुठेतरी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे का हे पाहणं गरजेचं आहे। पण आपण बघतो दादरमधून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या ठिकाणी सदा सरवणकर यांनी देखील निवडणूक लढवली होती तेव्हा महायुतीकडून सदा सरवणकर यांना हा पाठिंबा देण्यात आलेला होता आणि अमित ठाकरे यांना आपण बघतो या ठिकाणी भाजपकडून पाठिंबा देण्यात आलेला नव्हता कारण की लोकसभेमध्ये मनसेकडून आपण बघतो महायुतीला पाठिंबा देण्यात आलेला होता त्यानुसार आपण बघतो आणि राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यामध्ये देखील अशी चर्चा झालेली होती की यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांना आम्ही साथ देऊ, मनसेला साथ देऊ पण त्या ठिकाणी आपण बघतो महायुतीबरोबर सर्व नेते मुख्य भाजप पक्ष आणि राष्ट्रवादी हे गेले आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी पराभव देखील झाला दोन्ही। मनोज सोबतच राहा, राजकीय विश्लेषक अतुल पेटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपल्याला माहिती आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे, त्यांची चर्चा सुरू आहे। आपण या क्षणाला या भेटीमागे काय संकेत तुम्हाला वाटतायत आणि या भेटीनंतर काही मोठी राजकीय घडामोड घडेल का? एक तर पक्का आहे की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या दृष्टीने मराठी मतांसाठी ही सर्व जुळवणी सुरू आहे आणि एक मुंबई पुणे हा जो पट्टा आहे म्हणजे त्यांचा जो एक विशिष्ट भाग आहे त्या भागात त्यांना मांडणारा त्यांचा प्रभाव असणारा एक मराठी मतदार आहे, एक मोठा पट्टा आहे तो, त्यासाठी त्या घडामोडी सुरू आहे। पण समजा उद्या चालून ही घडामोड नाही पण झाली आणि समजा ते एकत्र नाही होऊ शकले, राजकारणात काही होऊ शकतं, कुठल्या क्षणी काही घडू शकतं ते आपण सांगू नाही शकतो। पण तसं झालं तर भाजपजवळ प्लॅन बी तयार आहे आणि मग त्यानुसार ते त्यांची ती हिंदी भाषा तुम्हाला आठवत असेल की अलीकडचे भैयाजी जोशी संघाचे माजी सरकार्यवाह येऊन गेले होते आणि डोंबिवलीकरांची भाषा गुजराती आहे असं म्हणजे असे अनेक खडे त्यांनी टाकून पाहिले होते। तर उद्या समजा यदा कदाचित नाही होऊ शकलं मनसे आणि भाजपचं दिलसे काही जमू नाही शकलं तर हिंदी भाषिक मतांचं एकत्रीकरणही ते करतील पण शक्यतोवर त्यांचे प्रयत्न हे राहतील की राज ठाकरे सोबत आले तर चांगलं या दिशेने त्यांच्या ह्या बैठकी आहेत त्याच दिशेने ते प्रयत्न करत आहेत। अगदी अतुलजी, राज ठाकरे यांच्याबाबत नेहमी बोललं जातं किंवा विरोधक देखील टीका करतात की ते भूमिका बदलतात, अशा भेटीमुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीका होईल? राजकारण अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही आता राजकारणात आहे म्हटल्यावर टीका तर होणारच ना। तुम्ही कोणाचं राजकारणात तुम्ही एका वेळी अनेकांना नाही खुश करू शकत, एका वेळी एकालाच खुश करू शकता आणि त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही कोणतीही भूमिका घेतली तर त्यावर टीका होणारच। ती पक्षांतर्गत होऊ शकते, बाहेरून होऊ शकते आणि विरोधकांचं काम टीका करणंच आहे। पण ते जसं ते आहे ना कोणी वंदा अथवा निंदा आमचा स्वहिताचा धंदा, त्यानुसार आपल्या राज ठाकरेंना आता त्यांचा पक्ष नव्याने उभा करायचा आहे, नव्याने सर्व घडामोडी, तर त्या दृष्टीने त्यांना जे योग्य वाटतील त्या दृष्टीने ते पावलं टाकून राहिले आणि कधी पण सत्तेसोबत राहणं कधी पण चांगलं ना। मागे त्यांनी महाविकास आघाडीसाठी सभा घेतल्या, लाव रे तो व्हिडिओ वगैरे, काय फायदा झाला त्याचा? शेवटी काहीच फायदा नाही झाला। त्याच्यामुळे सत्तेसोबत राहून काही गोष्टी पदरात पाडून घेणं कधी शहाणपणाचं असतं, त्या दिशेने ह्या त्यांच्या घडामोडी आहे असं मला वाटतं। अगदी धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी। अतुल पेटकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांनी या सगळ्याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय तानपाटक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जे राजकीय विश्लेषक आहेत। उदयजी, आपण आत्ता या क्षणाला स्क्रीनवरती पाहतोय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे, त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, तुम्ही या भेटीकडे कसं पाहताय? नाही, मुळात मला माहिती नाही की ती बैठक सुरू आहे का भेट
हॉटेलमध्ये दोघेही गेले असतील ताजमध्ये, हं. पण तिथे ते कशाकरता गेलेले आहेत हे अजून उघड झालेलं नाहीये. तिथे काही कार्यक्रम आहे का, तिथे काही समारंभ आहे का, कुठे लग्न काय आहे का तिकडे काही, त्या दोघांची मीटिंग ठरलेली आहे हे आपल्याला काही अजून कळलेलं नाहीये. बरोबर. नाही, राज ठाकरे बोला 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 सॉरी. नाही, राज ठाकरे यांनी एका बैठकीचं आयोजन केलेलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील काही पूर्वनियोजित याबाबतची बैठक नव्हती. तरी देखील अशा दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी होणं हे महाराष्ट्राला संकेत देणारच आहे. काय होतं की अशा प्रकारची युती आघाडी किंवा काय जे काय करायचं असेल तर ते असं उघडपणे पेटून करतील असं मला स्वतःला वाटत नाही. मी गाड्यांचा ताफा घेऊन जायचा आणि मग तिथे थेट जाहीर त्यांनी केलं असतं ना स्वतःहून एकत्र येऊन तिथे. जर ती चर्चा करायची असेल तर ती मीडिया पुढे करायची आहे का, हा एक भाग. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की राज ठाकरे यांनी आपल्या सोबत यावं असं उद्धव ठाकरेंना वाटतंय, त्यांच्या शिवसेनेला वाटतंय. राज ठाकरेंकडून स्वतः त्यांनी काय अजून सांगितलं नाहीये. त्यामुळे टाळी मागे हाळी कोणती पाहिजे ते बघा ना तुम्ही आधी, हे महत्वाचं आहे. कारण पोस्टर लागले ती कोणाचे पोस्टर लागले आधी, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र पोस्टर ही उद्धव ठाकरे शिवसेनेने लावलेली आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांना जास्त त्याची जी इच्छा आहे ती उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत जास्त आहे. म्हणजे तो दबाव इकडनं क्रिएट केला जातोय का हे बघावं लागेल. स्वतः राज ठाकरे कुठे काय बोललेत का की आम्हाला एकत्र यायचंय किंवा एकत्र येऊ, असं कुठेही ते बोललेलं नाहीत. मतभेद विसरायला तयार आहेत हे जे वाक्य त्यांचं होतं त्या कुठल्या मुलाखतीमधलं ते एका विशिष्ट संदर्भात होतं. तेव्हाही मी ती एक संकेत आपण घेतले, एक मीडिया म्हणून आपण घेणं साहजिक आहे अगदी. पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ किंवा मनसे आणि शिवसेना एकत्र हवेत, असं कुठेही त्याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी मला काही दिसलेलं नाहीये. अगदी. मग ही भेट राज ठाकरे यांची ही भेट दबाव वाढवण्यासाठी असेल, आपलं वजन वाढवण्यासाठी ही भेट त्यांनी घेतली असं तुमचं म्हणणं आहे? मला असं वाटतं की भाजपला हे नको आहे. हे दोघं एकत्र येणं यांनी भाजपचं नुकसान आहे. समजा पुढे एकत्र आलेच पण अजूनही वाटत नाही की ते दोघं एकत्र येतील. अजूनही मला वाटत पण आले तर ते भाजपला त्रास देणार आहे. त्यामुळे घोडा घालावा कुठेतरी. आणि जी काय झालेली आहे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंची बरोबर करण्यापासून पुढे झाली असेल, किंबहुना राज ठाकरे स्वतंत्र लढावं असाही प्रयत्न भाजपचा असतो. तो एक त्याच्यात शक्यता आहे असं मला वाटतं. अगदी. धन्यवाद उदयजी आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि प्रतिक्रियेसाठी. तर राज ठाकरे हे आता कुणाला टाळी देतील याची चर्चा सध्या निर्माण झाली आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे, त्याची दृश्य आपण या क्षणाला स्क्रीनवरती पाहतोय. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी आपण आज पाहतोय. त्यामुळे अर्थातच ह्या भेटीचे संकेत नेमके काय आहेत, या भेटीमागचं नेमकं राजकारण काय आहे हे आता काही दिवसात किंवा मग काही मिनिटात देखील आपल्याला कळेल. मात्र राजकीय विश्लेषकांचं हेच म्हणणं आहे, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते भाजपसाठी आणि अर्थातच शिवसेनेसाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील त्रासदायक ठरतील. त्यामुळेच ही भेट घेण्यात येते का, किंवा मग राज ठाकरे यांना युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत मनसेचं वजन वाढवायचं आहे, किंवा मग उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही दबाव निर्माण करायचा आहे का, त्यासाठी ही भेट आहे का, या सगळ्याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र गेल्या 45 मिनिटांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकांसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळं बैठकीचा तपशील गुलदस्त्यामध्ये आहे, मात्र चर्चा खूप मोठ्या आता ह्या भेटीमुळे निर्माण झाले. मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सामंतजी, आपलं स्वागत आहे. मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. याआधी तुम्ही राज ठाकरेंच्या भेटी घेतलेल्या आहेत, मात्र आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे. कसं पाहता या भेटीकडे? नाही, या भेटीकडे आम्ही सगळे जसं तुम्ही बघताय तसंच बघतोय. कारण ही भेट बँड्राच्या ताज हॉटेलमध्ये झालेली आहे. दोन नेते चर्चा करतायत. ही चर्चा नक्की राजकारणावर आहे का? ही चर्चा जसं एकनाथ शिंदे साहेब राजसाहेबांच्या निमंत्रणावरनं जेवायला गेले होते तशी ब्रेकफास्टवरची आहे का? त्याच्यानंतर याच्यामध्ये महायुतीच्या संदर्भातली ही चर्चा आहे का? हे दोन नेत्यांकडनं जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही. परंतु महायुतीच्या दृष्टीनं जर ही चर्चा होत असेल तर त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय देखील देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा घेतील याची आम्हाला खात्री आहे.
अगदी, पण एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा सुरू असतानाच आणि ही भेट पूर्वनियोजित देखील नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं भेटणं हे राज्यासाठी आणि अर्थातच युतीसाठी महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचे संकेत देणारे देखील आहेत. आपल्याला आठवत असेल की मध्ये ज्यावेळी युबीटी आणि मनसेच्या युती संदर्भातल्या काही बातम्या आल्या, तर युबीटीने काही अटी घातल्या होत्या असं तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं आणि पाहिलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही, देवेंद्र साहेबांना भेटायचं नाही. आज मला असं वाटतं की मी त्यावेळी पण सांगितलं होतं की राज ठाकरे साहेब हे स्वाभिमानी नेतृत्व आहे, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि त्यांनी तो आज सिद्ध करून दाखवला. यांनी अट घातलेली असताना देखील ते देवेंद्रजींना भेटतात, याचा अर्थ ते कुठच्या अटी शर्तीला जुमानत नाहीत, ते झुकत नाहीत, हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. हा एक प्रश्न झाला. आणि दुसरा, आता ही चर्चा कशासाठी चालू आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. परंतु महायुतीच्या दृष्टीनं जर पुढे जाणार ही चर्चा असेल तर त्याचं स्वागत एकनाथ शिंदे साहेब देखील करतील. अगदी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या भेटीमुळे जर मनसे युतीसोबत असेल तर किती तुमच्यासाठी आणि युतीसाठी महत्त्वाचं ठरेल? नाही, याचा विचार मला असं वाटतं की स्वतः देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा करतील. त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. पण आजच्या मिटिंगकडे आपण सकारात्मक बघू आणि दोन नेते मंडळी जोपर्यंत सांगत नाहीत की मिटिंग कशासाठी झाली, बैठक कशासाठी झाली, तोपर्यंत त्याच्यावर आपण तर्कवितर्क लावणं राजकीयदृष्ट्या मला तरी योग्य वाटत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या भेटीकडे बघताना काही तांत्रिक कारणामुळे उदय सामंत यांच्यापर्यंत संपर्क होऊ शकत नाही. मात्र त्यांनी या भेटीकडे त्यांची भूमिका मांडलेली आहे की जर मनसे युतीसोबत आली तर ते युतीसाठी महत्त्वाचं असेल की मग हे दोन नेते जोपर्यंत ह्या भेटीमागची कारणं किंवा मग ही भेट का झाली हे सांगत नाही तोपर्यंत आपली भूमिका मांडणं उचित ठरणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे आपण फोटो पाहतोय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकांसाठी. आणि एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा सुरू असतानाच या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी हे राजकीय संकेत देणारे आहेत. राजकीय विश्लेषक यांचं देखील काहींचं म्हणणं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत आणि दुसरीकडे राज ठाकरे हे आपलंच वजन वाढवण्यासाठी किंवा मग युती होत असतानाच काही दबाव निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का याबाबत संकेत दिले जात आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट नक्कीच राजकीय संकेत देणारी आहेत. मात्र ही भेट का झाली आहे याबाबतची माहिती नाही आहे आणि ती काही मिनिटांमध्ये किंवा मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. रवी किरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवीजी, आपण मोठी बातमी पाहतोय, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये. ही भेट काय राजकीय संकेत देते, तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होतील तशी तयारी सुरू झाली आहे. प्रभाग रचनेचं बिगुल वाजलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची भेट ही अर्थातच त्याचसाठी असणार याच्यात काही शंका नाही. कारण राज्यामध्ये सध्या वातावरण महापालिका निवडणुकांचं आहे. मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे महायुतीसाठी आणि महायुतीची तीव्र इच्छा दिसते की राज ठाकरे यांनी आपल्या सोबत राहावं. अर्थात ते कशा पद्धतीचं असेल समजोता हा भाग वेगळा, कारण राज ठाकरे स्वतःचा स्वतंत्र बाणा काही सोडू इच्छित नाहीत हे मागेही सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, तसे प्रयत्न सुरू आहेत हे मात्र सांगता येईल. कारण ही अनपेक्षित भेट आहे, नियोजित नव्हती. दोघेही नेते मोठे आहेत आणि साहजिकच ते याच मुद्द्यावर चर्चा करत असणार याच्यात काही शंका नाही. आणि याआधीच महायुतीकडून सीएम म्हणाले होते की आम्ही प्रयत्न करू की राज ठाकरे आमच्या सोबत राहावेत, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन अशा आशयाचं विधान त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर केल्याचं मला आठवतं. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर महायुतीला एक काही ना काहीतरी राजकारणामध्ये आव्हान उभं राहू शकतं. ही पार्श्वभूमी लक्षात घेता ह्या भेटीकडे पाहायला हवं असं मला वाटतं. अगदी, रवीजी सोबतच राहा. माझा सहकारी सिद्धेश देखील आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे. सिद्धेश. रवी सर, ही भेट नेमकी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थातच एक खळबळजनक भेट मानली जाते, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती संदर्भात गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत, तुम्ही सुद्धा बातम्या पाहिल्या असतील. तर मग या भेटीकडे कसं बघायचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर? कसं असतं की ठाकरे यांना मानणारा काही ना काही मतदार तर महाराष्ट्रात आहे.
म्हणजे राज ठाकरे यांचा भलेही एकही आमदार निवडून आलेला खरंय. नसेल तरी त्यांच्याकडे मतं आहेत, हो. पाठीराखे आहेत, हे स्पष्ट आहे. हो. दुसरं, उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आलेले हो, आहेत. हो. म्हणजे आणि त्यातले 10 आमदार मुंबईत आहेत. म्हणजे हो. त्यांच्याही मागे पाठबळ आहेच. हो. आता हे दोघं भाऊ जर एकत्र आले तर हो. राजकारणामध्ये एक आव्हान उभं राहू शकतं. खरंय. आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निराश होऊन दूर गेलेला जो मतदार आहे हो. त्यांचा, तो पुन्हा त्यांच्याकडे येऊ शकतो. हं. दोघांची मिळून ताकद वाढू शकते. हे हेरलेलं आहे महायुतीनं असं मला वाटतं. आणि महायुतीकडून हे प्रयत्न होतच राहणार की काही हो, पण राज ठाकरे हे स्वतंत्र राहिले पाहिजेत, त्यातल्या त्यात ते आपल्या बाजूला झुकलेले असले पाहिजेत. म्हणून हे प्रयत्न होत आहेत. हो. असं याला आपला सबळ आधार आहे हो. असं मला वाटतं. धन्यवाद रवी किरणजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. यानंतर आपण थेट जाऊयात राम कुलकर्णी, जे भाजपचे प्रवक्ते आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट ताज लँडसमध्ये होतीये. कसं बघायचं या भेटीकडे? नाही, खरं म्हणजे प्रत्येक भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघण्याची सवय महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यामुळे सर्वांनाच लागली. बर. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज ठाकरेंचे वैयक्तिक संबंध कौटुंबिक आहेत. अधून मधून त्यांच्या सतत भेटी होत असतात आणि या भेटीचा राजकीय अर्थच काढावा, अजून त्यातला भेटीचा काही अजेंडा वगैरे असा पण कुणालाही बाहेर पण पडलेला नाही. माझं असं मत आहे की एक मैत्रीपूर्ण भेट असू शकते आणि जे काय वेगवेगळे अर्थ जरी काढत असले तरी आता भारतीय जनता पार्टी, मग आमची संस्कृती, आता काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांची चौकशी त्यांच्या लेखीजवळच केली होती प्रकृतीची, तरी त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. आज माननीय मुख्यमंत्री आणि राजसाहेब यांची जर भेट होत असेल तर आत्ताच त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की दोघांची मैत्रीपूर्ण संबंध आहे, स्नेह आहे आणि तशीच एक भेट असावी. पण रामजी, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता या दोघांची भेट होतीये, तर त्यामुळे कुठेतरी भाजपला सुद्धा याची भीती आहे का की राज ठाकरे जर उद्या बाय चान्स जर उद्धव ठाकरेंसोबत गेले तर कुठेतरी मतांचा फटका आपल्याला बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये? काय वाटतंय या एकंदरीत भेटी संदर्भात? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पूर्णतः महायुतीनं तयारी केलेली आहे. या निवडणुका महायुती जिंकणारच आहे. निवडणुकीचे गणित वेगळे आणि मैत्रीचे गणित वेगळे. राजकारण प्रत्येक गोष्टीत पाहण्यापेक्षा मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय राजसाहेब हे स्वतः सांगतील जेव्हा माध्यम त्यांना भेटेल तेव्हा. आज मी माझ्यापर्यंत एवढाच अर्थ काढू शकतो की ही मैत्रीपूर्ण भेट आहे. धन्यवाद रामजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्या संदर्भामध्ये. त्यामुळे आता गेल्या 20 मिनिटांपासून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट सध्या सुरू आहे. वांद्र्याच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये सध्या त्यांची भेट सुरू आहे. गेल्या 45 मिनिटांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या भेट होती आहे, चर्चा होतीये. या भेटीमधून नेमकं आता काय काय समोर येतं, काय कोणती नवीन बातमी मिळते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला आता अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. गेल्या 45 मिनिटांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये युती होणार का, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत होत्या आणि आता त्यानंतर एक अनोखी ही भेट म्हणावी लागेल, कारण या भेटी दरम्यान आता नवे राजकीय संकेत मिळत आहेत अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. या दोघांच्या भेटीनंतर आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे. गेल्या 45 मिनिटांपासून वांद्र्याच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या भेट सुरू आहे. बैठकीची अद्याप माहिती अजून बाहेर आलेली नाहीये, मात्र राज ठाकरे कुणाला टाळी देतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता नेमके राज ठाकरे कुणासोबत जातात की एकला चलोरेची भूमिका पुन्हा एकदा राज ठाकरे धरतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 45 मिनिटांपासून ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री काही भूमिका स्पष्ट करतात का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. सध्याच्या घडीमधली आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या गेल्या 45 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. ही भेट नेमकी मैत्रीपूर्ण आहे की राजकीय आहे हे देखील अद्याप कळू शकलेलं नाहीये. त्यामुळे आता या भेटी दरम्यान आता एक वेगळं नव्या राजकारणाला वळण बसतं का हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. या 45 मिनिटांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का यासारख्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये तग धरून होत्या. मात्र आता अचानकपणे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ही भेट राजकारणाची दिशा बदलू शकते का असं देखील बोललं जात आहे. गेल्या 45 मिनिटांपासून ताज लँडसन हॉटेलमध्ये आता या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा नेमकी कशा संदर्भात आहे, मैत्रीपूर्ण आहे की राजकीय आहे हे देखील अजून याची अधिकृत माहिती अजून माध्यमांपर्यंत पोहोचलेली नाहीये. परंतु या बैठकीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दिवसातली ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड घडतेय. महाराष्ट्राचं राजकारण आता कोणत्या अँगलने जाणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये आता भाजप कोणता मास्टर माइंड गेम खेळणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. अतुलजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरती या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? नाही, आता असं आहे की कहीं पे निगाहे कहीं पे निशाणे असं जर राज ठाकरे साहेब करत असतील तर कदाचित त्यांच्या स्वतःच्या कॅडरला, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हे मान्य होईल का आणि जनतेला पण हे मान्य होईल का? कारण की पुढाकार तर त्यांनीच घेतला होता उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा. तसं हे काही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. आता मनसे आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी काय करायचं आहे हा त्यांचा अंतर्गत दोन पक्षांमधला मुद्दा आहे. पण आपण विचारलं म्हणून मी बोलतोय की पुढाकार राज ठाकरेंनी घेतला होता, त्याला सकारात्मक प्रतिसाद हा उद्धव ठाकरे साहेबांनी, संजय राऊत साहेबांनी दिला होता आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाची लाट आली होती. आता पहा तुम्ही, राजसाहेब ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचा फोटो आपण बॅनर लोकांनी लावलेले आहे. वेगळ्या ठिकाणी एकत्र आंदोलन करून राहिलेले आहे. तर खालती जेलिंग सगळं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर राज ठाकरे बीजेपीकडे गेले, बीजेपी सोबत जर त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केला पॉलिटिकल, तर जनता त्याला साथ देईल का, जनता त्याला मान्यता देईल का आणि कार्यकर्त्यांची याच्यात फजिती होणार नाही का, असा एक राजकीय प्रश्न जो आहे तो राजसाहेब ठाकरेंसमोर उपस्थित होऊ शकतो. पण अतुलजी, लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीकडून आपल्याला पाठिंबा मिळतो का असं देखील बोललं जात होतं. राज ठाकरेंनी त्या संदर्भातली भूमिका सुद्धा घेतली होती. अनेकदा मनधरणीचे सुद्धा प्रयत्न सुद्धा झाले होते. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये मराठी माणसाची ताकद, जर हे दोन भाऊ एकत्र आले असते तर आपसुकच याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असता. याचा सगळ्यात जास्त फटका भाजपला बसला असता. परंतु आता ही भाजपला भीती आहे का हे दोन नेते एकत्र आल्यानंतर? त्यामुळे कुठेतरी फडणवीस मध्यस्थाची भूमिका घेत आहेत का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना. शेड्यूल्ड असलेली मीटिंग जर मुख्यमंत्री साहेब करतात आहे, देवेंद्र फडणवीस साहेब, याचा अर्थ त्यांना आपल्याला फटका बसेल याची भीती वाटते आहे. पण ज्या पद्धतीनं विधानसभेत केलं होतं गडबड घोटाळा, ते पुन्हा करण्याचा त्यांना शक्यता दिसत नाहीये. कारण आमच्या लक्षात आलेलं आहे आणि आमचं सगळं लक्ष आहे सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे ही धावपळ करत झालेली मीटिंग आहे. राहुल गांधींनी दिलेला जो फटका आहे, सत्य यांचं जे उघडकीस आणलं समोर, त्याच्यामुळे ते आता राज ठाकरेंकडे चालले आहे. पण प्रश्न त्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पहिले एक दिलजमाईचा प्रयत्न झाला वगैरे, तो भाग वेगळा होता. त्याच्यामध्ये दोघांमध्ये रिलक्टन्स होतं, यायचं नाही यायचं असं एक प्रथमदर्शनी दिसत होतं. पण आता दोघांनी एकमेकाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर जर ही घटना होत असेल तर कार्यकर्त्यांची आणि जनतेची दोघांची अडचण होऊ शकते त्यांना. पण अतुलजी, राजसाहेबांना याचा पॉलिटिकल फटका मोठा बसू शकतो. पण अतुलजी, जर समजा, आपण असं म्हणायला नको, पण जर समजा जर पुन्हा एकदा महायुतीकडे राज ठाकरेंचा कल असेल तर याचा फटका कुणाला, कुठल्या पक्षाला सगळ्यात जास्त भोगावा लागू शकतो? मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल आम्हाला, काँग्रेसला आणि शिवसेनेला, उद्धव ठाकरे साहेबांच्या. कारण की जनता जी आहे, एकदा तुम्ही जनतेचा विश्वास गमावला आणि बीजेपी काही पण करू शकते सत्तेसाठी, हा पण मुद्दा जाईल ना लोकांमध्ये. त्याचा आता फटका कोणत्याही पद्धतीनं बीजेपीला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. पण अतुलजी, पॉलिटिकल मूव्स, बोला, रॉंग पॉलिटिकल मूव्स आहे या सगळ्या
गुजरातला ज्या पद्धतीनं आम्ही गुजरातच्या विरोधात नाही, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. गुजरातचा पण विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा पण विकास झाला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासोबतची जी सापत्न वागणूक आज अमित शहाजी आणि नरेंद्र मोदीजी करतात आहेत, ती मुंबईची जनता बघते, महाराष्ट्राची जनता बघते. आता सगळे उद्योग तिकडेच जायचे. एक साधं उदाहरण, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे काय आहे, तर ही एक रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. ही कुठे असायला पाहिजे, जिथे सगळे वित्तीय संस्थान आहे. LICचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये, नाबार्डचं मुंबईमध्ये, RBI सगळे हेडक्वार्टर मुंबईत असताना केवळ IF तिकडे घेऊन जाण्याचं काय कारण होतं? तुम्ही डायमंड बोर्ड तिकडे घेऊन गेले, नाही चाललं ते, परत आणावं लागलं. तिकडे आहे, इकडेही आहे. हे म्हणजे सूड उगवत आहे का हे लोक मुंबईवर, महाराष्ट्रावर? हा मुद्दा आहे ना मुंबईच्या निवडणुकांमध्ये. महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य निवडणुका जरी असल्या तरी हा मुद्दा त्यात राहणारच आहे. पण अतुलजी, काही वेळापूर्वी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणतात की ही मैत्रीपूर्ण भेट असणार आहे, पण गेल्या 45 मिनिटांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मग ही मैत्रीपूर्ण भेट म्हणावी की राजकीय भेट म्हणावी, तुम्ही कसं पाहताय? नाही, असं आहे की एका मैत्रीपूर्ण भेटी त्यांच्या आपण पाहिल्या ना, बंगल्यामध्ये ते त्यांच्या घरी जातात, राज ठाकरे साहेब फडणवीसांकडे जातात. हे काही आपल्या महाराष्ट्रात नवीन नाही. आपल्या राजकारणामध्ये आपण व्यक्तिगत विरोध कधी करत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण वैचारिक विरोध करतो, एक पक्ष दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो, पण व्यक्तिगत कोणाशी द्वेष वगैरे अशा पद्धतीचं आपलं राजकारण कधीही राहिलेलं नाहीये. पण आता ही जी भेट आहे ही तटस्थ स्थानावर आहे आणि अनशेड्युल्ड आहे. नक्कीच. धन्यवाद अतुलजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्या संदर्भामध्ये. त्यामुळे गेल्या 45 मिनिटांपासून ही सध्या भेट सुरू आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून. नानाजी, तुमचं खरं तर स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुम्ही पाहताय गेल्या 45 मिनिटांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट सुरू आहे. कसं पाहताय या भेटीकडे? मी तर हे सरकारच बरखास्त करायला मागितलेली आहे. राष्ट्रपती मोदयांना आज पत्र लिहिलेलं आहे मी. माझा मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की बीजेपी जी आहे ही केन प्रकारे कशी सत्ता मिळेल आणि इव्हेंट कसं करता येईल आणि जनतेचे मूळ प्रश्न कसे डायव्हर्ट करता येईल याच्यावर काम करणारी ही पार्टी आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे रब्बीचं हजारो हेक्टरचं पीक नाहीसं झालं. बेरोजगारांचा प्रश्न, महागाईचा पूर्ण आग महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे. त्याच्यावर या सरकारचं लक्ष नाही. अशा पद्धतीचं इव्हेंट करायचं, विषयाला डायव्हर्ट करायचं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने यांना 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्यायला लावल्या. त्यात पण यांची परिस्थिती खराब असल्यामुळे या निवडणुका कशा पुढे ढकलता येईल आणि राज ठाकरेला कालपर्यंत हे शिवा घालणारी लोक आज राज ठाकरे बरोबर बसतात आहेत. म्हणजे काही ना काही बस यांना सत्ता पाहिजे, सत्तेतून राज्य लुटायचं, संस्था लुटायच्या, हाच बीजेपीचा धंदा आहे. म्हणून मला वाटतं की या प्रश्नाकडे फार काही गांभीर्याने बघण्यासारखं काही मला वाटत नाही. पटोलेजी, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. सर्वच पक्ष या निमित्तानं तयारी करतायत आणि याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या संदर्भातलं सकारात्मक वातावरण होतं. आणि अचानक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण कसं बघायचं या भेटीकडे? मी तुम्हाला एक सांगतो की या भेटीचं तुम्ही फार काही आगमोड करू नका. हे खोदा पहाड निकला चुवा अशी परिस्थिती होणार आहे. दोघंही वेगळे वेगळे उत्तर आपल्याला देतील, कारण की मी अनेक वर्षापासून पाहतो आहे. अशा फक्त विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीचं एक इव्हेंट करायचं आणि त्याच्यामधून लोकांची दिशाभूल करायची हाच एक प्रयत्न राहतो आहे. आणि भाजप पहिले लोकांचं घर तोडणं, दोन भावामध्ये भांडणं लावणं हे भाजपचा धंदाच राहिलेला आहे. त्यामुळे फार काही गांभीर्याने तुम्ही पण घेऊ नका. पण पटोलेजी, आता तुम्ही म्हणताय की गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये, पण आत्ताची जी घडी चालू आहे त्याच्यामधली ही भेट महत्वाची ठरते. पण अजून एक गोष्ट जर अशी बघायची झाली तर ह्या भेटीनंतर जर हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही हे आता येत्या काळात स्पष्ट होईलच. परंतु हे जर भाऊ एकत्र येण्याची भीती कुठेतरी भाजपला वाटते का आणि त्या अनुषंगानं ही भेट होते असं म्हणायचं का? काय वाटतं तुम्हाला? मला एक बघा, मी काही ठाकरे परिवारामधलं काही मी हे नाहीये, मध्यस्थी नाही किंवा कुठलं त्यांचा वकील नाहीये. त्याच्यामुळे मी त्या ठाकरे परिवाराच्या बद्दलचं काही भूमिका मांडणं हे चुकीचं ठरेल. एक, मी तुम्हाला एक सांगतो की महायुतीच्या बद्दलची प्रचंड राग महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि हे जे राग कसा समवता येईल आणि या पद्धतीचे इव्हेंट कसे करता येईल म्हणून फडणवीस हा प्रयत्न यशस्वी करतो आहे. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्हाला हे गांभीर्याने घेऊ नका असं माझा सल्ला आहे.
पण पटोलेजी, आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर तुम्ही स्वागत कराल का महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंचं? बघा, माझं मत असं आहे की आज अजून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रक्रिया जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आम्ही स्पष्टता मांडू ना. आतापासून की मग काय होणार, आता काय होणार याच्यावरती चर्चा राजकारणात केली जात नाही. ते वेळेवरच्या गोष्टी सगळ्या असतात. धन्यवाद पटोलेजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भाबद्दली माहिती दिलीत आणि बातचीत केली त्या संदर्भामध्ये. त्यामुळे गेल्या 45 मिनिटांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमध्ये जवळपास भेट होतीये, चर्चा सुरू आहे. या चर्चेमधून नेमकं आता काय काय समोर येतं, कोणत्या घटना गोष्टी पुढे येतात आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या थोड्याच दिवसांवरती येऊ ठाकलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारी करते आणि गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार का, महाराष्ट्राला ते सुगीचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार का, मराठी माणसासाठी हे दोन भाऊ एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू होत्या. आणि त्यातच आता या चर्चांमध्ये त्याला काय म्हणू आपण, एक वेगळाच एक फॅक्टर आता दिसून येतोय आजच्या दिवसातला. तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट. महाराष्ट्राचं राजकारण आता कुठल्या अँगलला वळणार किंवा या राजकारणामध्ये नेमके कोणकोणते अँगल आता समोर येणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. निवडणुकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक समीकरणं बदलत गेली. विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, राज ठाकरेंची ही भूमिका महाराष्ट्राला परिचयाची आहे. त्यामुळे आता राज ठाकरे नेमका आता काय भूमिका घेतात, या भेटीनंतर राज ठाकरे आपली भूमिका काय स्पष्ट करतात किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय माहिती देतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही सगळ्यात मोठी घटना म्हणावी लागेल, कारण अनेक राजकीय नेते असतील त्या पक्षांचे, ते आपापल्या बाजूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतात. अनेक जण या भेटीकडे गांभीर्यानं घेत नसले तरी सुद्धा काही बाबींमध्ये ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातली ढवळाढवळ करून निघणारी ही भेट असं देखील म्हटलं जातंय. त्यामुळे आताच्या या घडीला आता नेमकं या भेटीमागे काय काय समोर येतं, कोणत्या कोणत्या गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 45 मिनिटांपासून वांद्र्याच्या ताज लँडसन हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट होतीये. ही भेट नेमकी कशासाठी आहे, राजकीय भेट आहे की मैत्रीपूर्ण भेट आहे की सदिच्छा भेट आहे, याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. तर पण या भेटीला मात्र आता अधिकच महत्त्व प्राप्त झालंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या या डोळ्यासमोर ठेवून कदाचित भाजपचा हा माइंड गेम आहे का, कुठला मास्टर प्लॅन आहे का, मतांचं डिव्हिजन, मतांचं जे काही वर्गीकरण आहे ते मतं, मराठी माणसाची मतं आपल्या बाजूने घेण्यासाठी ही कुठली नवी संकल्पना आहे का, कुठली